पुस्तकं वाचणारी माणसं मला प्रचंड आवडतात आणि त्यात जर एखादी व्यक्ती दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पुस्तकं वाचत असेल तर काही दिवसांपूर्वी मी शाहरुख खान यांचा एक व्हिडिओ पाहिला होता। त्यात त्यांनी सांगितलं की दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी ते वेगवेगळी पुस्तकं वाचतात। मैं बहुत किताबें पढ़ता हूँ। एज अ मैटर ऑफ फैक्ट मेरे पास खुद कुछ 15 या 20 हज़ार किताबें मेरे पास घर में हैं और मैं हर वक्त दिन में 3 किताबें एक साथ पढ़ता हूँ। एक मैं अपनी गाड़ी में पढ़ता हूँ जब काम पर जा रहा होता हूँ, एक मैं सोने से पहले पढ़ता हूँ और एक आप ज़्यादा ना हंसे तो बताऊँ बाथरूम में पढ़ता हूँ। सो आई रीड ऑल 3 बुक्स। मुळात एखाद्या व्यक्तीच्या घरी 15 ते 20 हजार पुस्तकं असणं ही गोष्टच खूप भारी आहे आणि त्याहून सुंदर गोष्ट अशी आहे की एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पुस्तकं वाचणं आणि ही गोष्ट मला खूप इंटरेस्टिंग वाटली। एखादी गोष्ट चांगली असेल तर ती आत्मसात करायला काय हरकत आहे, म्हणूनच मी सुद्धा हा प्रयोग करून बघण्याचं ठरवलेलं आहे। आजपर्यंत मी एका वेळी एकच पुस्तक वाचायचे, पण आता मी सुद्धा हे ट्राय करून बघणार आहे। एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी मी वेगवेगळी पुस्तकं वाचणार आहे। तर या नवीन प्रयोगासाठी मी कुठली पुस्तकं निवडली आहेत ते मी सांगते। सर्वात पहिले सकाळसाठी मी एक असं पुस्तक निवडलेलं आहे जे वाचून मला प्रेरणा मिळेल आणि दिवसभरातील सगळी कामं करण्यासाठी मला मोटिवेशन मिळेल। म्हणून सकाळी उठल्यानंतर वाचण्यासाठी सर्वात पहिलं पुस्तक मी निवडलेलं आहे तन्नाज इरानी यांचं इफ आय कॅन सो कॅन यू। तन्नाज इरानी या एक फेमस टीव्ही आणि फिल्म ॲक्ट्रेस तर आहेतच, पण त्याच सोबत त्या एक माइंड कोच आहे। 30 वर्षाहून अधिक काळ त्यांनी अभिनय क्षेत्रात घालवलेला आहे, पण त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशीही आली की त्या डिप्रेशनच्या शिकार झाल्या। त्यावेळी त्यांना अनेक प्रकारच्या इंजुरीज सुद्धा झाल्या। त्यांच्या गुडघ्याला इतकी भयानक इंजुरी झाली होती की त्यांना आपलं जे अभिनयाचं क्षेत्र आहे, ॲक्टिंग करिअर आहे, ते काही काळासाठी पॉज करावं लागलं होतं। पण त्यांनी हार न मानता आपल्या वेदनेलाच शस्त्र बनवून त्यावर मात केली आणि त्यातून यशस्वीरित्या बाहेर पडल्या। पण त्यातून बाहेर पडण्यासाठी ज्या गोष्टींचा उपयोग त्यांना झाला त्या त्यांच्या पुरत्याच मर्यादित राहू नयेत, त्या इतरांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्याचा इतरांनाही फायदा व्हावा, म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी इतरांना प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे। आपल्या आयुष्यातील खरे अनुभव त्यांनी मांडलेले आहेत, खऱ्या अडचणी मांडलेल्या आहेत आणि त्यातून त्या कशा बाहेर पडल्या, त्यावर त्यांनी नेमका कोणता उपाय केला, हे सर्व सविस्तर मांडलेलं आहे। तर हे पुस्तक मी रोज सकाळी उठल्यानंतर वाचण्यासाठी निवडलेलं आहे। जसं की पुस्तकाचं शीर्षक आहे इफ आय कॅन सो कॅन यू। मला खात्री आहे की नावाप्रमाणेच हे पुस्तक सुद्धा तितकंच इन्स्पायरिंग असेल, प्रेरणा देणारं असेल आणि जर अशा पुस्तकाने मी दिवसाची सुरुवात केली तर नक्कीच माझा दिवस खूप पॉझिटिव्ह जाईल। त्यानंतर मी माझ्या ॲक्च्युअल कामाला सुरुवात करण्यापूर्वी वाचण्यासाठी एक असं पुस्तक निवडलेलं आहे जे मला माझं काम करण्यासाठी आणखी उत्साह देईल आणि ते पुस्तक आहे विधू विनोद चोप्रा यांचं अनस्क्रिप्टेड। विधू विनोद चोप्रा हे प्रचंड गाजलेले भारतातील अतिशय नामांकित असे फिल्ममेकर आहेत। परिंदे, 1942 अ लव्ह स्टोरी, मिशन काश्मीर आणि नुकताच प्रचंड गाजलेला 12th फेल यासारखे अनेक दर्जेदार चित्रपट त्यांनी बनवलेले आहेत। त्यांना त्यांच्या कामासाठी नॅशनल अवॉर्ड, फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेलेच आहेत, पण त्याच सोबत जगातील अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा अकॅडमी अवॉर्ड या अवॉर्डसाठी त्यांना नामांकनही मिळालेलं आहे। हे पुस्तक त्यांचं आयुष्य आणि सिनेमा यांवरील संभाषणावर आधारित आहे। मला खात्री आहे की मी कुठलंही माझं क्रिएटिव्ह काम करण्यापूर्वी या पुस्तकातील काही पानं जरी वाचली तरी मला नक्कीच याचा फायदा होईल। आता वळूया शेवटच्या म्हणजे तिसऱ्या पुस्तकाकडे। दिवसभर काम करून थकल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी मी अतिशय हलकं फुलकं असं पुस्तक निवडलेलं आहे। ते पुस्तक आहे काम करण्याचे नियम। पुस्तकाचे लेखक आहेत रिचर्ड टेम्पलर। हे पुस्तक निवडण्यामागचं कारण म्हणजे यात कुठलीही गोष्ट नाही। हे पुस्तक वाचण्यासाठी कुठल्याही कंटिन्युटीची गरज नाही। यातील प्रत्येक प्रकरण हे फक्त 2-2 पानांचं आहे। अवघ्या 5 ते 10 मिनिटात एक प्रकरण वाचून होतं। झोप आली तर सहज हे पुस्तक बाजूला ठेवून देता येतं। जे वाचलं आहे त्याचं चिंतन मनन करत झोपलं तर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या मनावर होऊ शकतो। तर हे होतं तिसरं आणि शेवटचं पुस्तक। मुळात हा व्हिडिओ शूट करण्यापूर्वीच म्हणजे कालच मी अशा पद्धतीने 3 वेगवेगळी पुस्तकं वाचायला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे आणि मला काल छान वाटलं। पण बघूया की लॉंग टर्ममध्ये हे किती वर्क करतं आणि कसा अनुभव येतो।
सो आशा आहे की तुम्हाला हा आगळा वेगळा प्रयोग आणि व्हिडिओ आवडला असेल. हा प्रयोग जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा प्रयोग करून बघाल का? आणि जर बघणार असाल तर त्यासाठी तुम्ही कोणती पुस्तकं निवडणार आहात ते कमेंट करून सांगा. शिवाय तुम्ही मलाही काही पुस्तकांची नावं सजेस्ट करू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.